मागील काही महिन्यांपासून विद्युत क्षेत्रातील खासगीकरण विरोधात महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीनही शासकीय वीज कंपन्यांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी संतापलेले पाहायला मिळत आहे। खासगीकरणाच्या विरोधात अभियंता अधिकारी कृषी समितीच्या नेतृत्वाखाली बुधवारच्या मध्यरात्रीपासून सर्व कर्मचारी ही 72 तासाच्या संपावर गेले आहेत। गोंदिया जिल्ह्यातील कर्मचारी देखील या संपामध्ये सहभागी झाले आहेत। तर यावेळी गोंदियाच्या रामनगर परिसरात असलेल्या महावितरण कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। सर, काय नाव आपलं? माझं नाव विजय चौधरी। काय सांगणार? 72 तासाचा संप पुकारला आहे, काय मागण्या आहे, काय सांगणार? आमचा हा 72 तासाचा संप एकाएकी सुरू झालेला नाही आहे। गेल्या 2 वर्षापासून आम्ही विविध मागण्यांसाठी प्रशासन आणि शासन दरबारी टप्प्याटप्प्याने आंदोलनं करीत आहोत, पण हे शासन आणि प्रशासन दोन्हीही आमच्या मुद्द्यांवर तोडगा काढत नाही आहे। आणि आता हा जो संप आहे, हा संप त्यांच्या नाकर्तेपणामुळेच आमच्यावर लादण्यात आलेला आहे। सणासुदीच्या दिवसामध्ये आम्हाला जनतेला त्रास द्यायचा नाही आहे। आम्ही पगार घेतो ते जनतेला चांगली सेवा देण्यासाठी घेतो आणि आमचा तो मानससुद्धा आहे आणि देतोसुद्धा। पण आम्हाला जे जुनी पेन्शन योजना आहे ती लागू झाली पाहिजे। तसंच जर ह्याचं खाजगीकरण झालं वीज कंपनीचं, जसं जलविद्युत केंद्र आमचे हे खाजगी धोरणावर देत आहेत, आमच्या इथले 329 उपकेंद्र आहेत ते सुद्धा खाजगी भांडवलदाराला म्हणजे खाजगी कंपन्यांना चालवायला दिलेले आहे। तसंच वीज समांतर कायदा समांतर परवाने जे देत आहे सरकार, हे साफ खोटं आहे, चुकीचं आहे। कारण की वीज समांतर परवाना दिला तर त्यामुळे म्हणजे संघर्ष म्हणजे प्रतिस्पर्धा वाढेल आणि त्यामुळे विजेचे दर वाढतील आणि त्याच्यामध्ये पूर्ण जनता भरडली जाईल। याकरता परत कंपनी रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली खाजगीकरण करू पाहत आहेत, ते आम जनतेला समजत नाही आहे। त्याच्यामुळे रिस्ट्रक्चरिंग व्हायला नको। त्यामुळे आता लाईट वगैरे बंद झाला, ब्रेक झाला तिथे, तर यामध्ये काम करणारे लाईनमॅन या लोकांसाठी काय सुविधा आहे? काही 100% कामगार कर्मचारी संपामध्ये आहे। लाईन सुरू करण्याचं काम हे आता प्रशासनाचं आहे। प्रशासनाने कशी व्यवस्था केली हे प्रशासनाला माहीत। काही ठेकेदारांमार्फत काही आउटसोर्सिंग कामगारांना कामावर बोलून प्रशासन प्रयत्न करत आहे, पण 100% आम्ही वीज कर्मचारी संपामध्ये असल्यामुळे तो जनतेला त्याच्यामुळे त्याचा त्रास होईल। त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की जनतेने सुद्धा आमच्यासोबत यायला पाहिजे, कारण की खाजगीकरण झालं तर वीज दर वाढतील आणि त्याचा भूदंड त्यांना सुद्धा बसणार आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।